आपकी अदालत मध्ये सुपरस्टार अक्षय कुमार यांच्यावर आरोप आहे की हे गरजेपेक्षा जास्त रिस्क घेतात. अक्षय, तुमचे इतके फॅन्स आहेत, ते तुम्हाला पसंत करतात ऍक्शन रोलमध्ये. यांना वाटतं की तुम्ही हेलिकॉप्टरमधून उतरावं, हात लावला तर ट्रक थांबली पाहिजे, मशीन गन चालवावी, यासाठी तुमच्यावर प्रेम करतात. परंतु तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडून दुसरीकडेच जातायत. नाही, सगळ्या गोष्टींसाठी प्रेम करतात. मी कॉमेडी केली आहे. कॉमेडी आवडते तुम्हाला? तर ॲक्शन आवडते? तर सोशल सिनेमे? तर काय? कॉमेडी ते बघा, कॉमेडी सगळ्यात जास्त ते म्हणतात आवडते. परंतु तुम्ही काय करता बघा, तुम्ही बनवला टॉयलेटवर सिनेमा. बघा, शौचालयावर सिनेमा बनवणं चांगली गोष्ट आहे. कारण तुम्हाला सांगतो, हा सिनेमा आहे, जी स्क्रिप्ट आहे 5 वर्षापासून माझ्या इंडस्ट्रीमध्ये फिरत होती. कोणीच बनवायला तयार नव्हतं. तर मला जेव्हा दिसली तर मी म्हणालो मी बनवेन. या सिनेमाचं टायटल टॉयलेट एक प्रेमकथा कोणालाच करायचं नव्हतं. पण ही जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे. आपल्या देशाचा हा प्रॉब्लेम आहे. स्त्रियांचा प्रॉब्लेम आहे, जो शेतामध्ये जावं लागतं त्यांना. आणि यू कॅन इमॅजिन की सकाळी जाऊ शकतात किंवा लेट नाईट जाऊ शकतात, नाहीतर सगळा दिवस त्यांना आपली जी टॉयलेट असते ती थांबवून ठेवावी लागते. अँड इट्स अ व्हेरी डिस्गस्टिंग थिंग दॅट वुमन हॅज टू फेस. म्हणून आय थॉट यामध्ये माझं एक योगदान असू शकतं की मी एक सिनेमा बनवू शकतो. तर यामध्ये म्हणून मी माझ्या कंपनी अंतर्गत हा सिनेमा बनवला. मग मी सॅनिटरी पॅडवर सुद्धा फिल्म बनवली, पॅडमॅन म्हणून आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतो, माझी भाची आहे, तिची एक मैत्रीण होती. तर ती 4-5 दिवसांपासून माझ्या भाचीच्या घरी होती. तर मी असंच विचारलं होतं की ही 3-4 दिवसांपासून राहते, तर इथेच बाजूला तर राहते. तर ती म्हणाली होती की तिच्या घरी पूजा आहे. तर तिचे आई-वडील म्हणाले आहेत की तू कुठल्यातरी फ्रेंडकडे राहा, कारण तिला पिरियड्स चालू होते. अँड दॅट शुक मी की हाऊ कॅन समबडी रिमूव्ह अ वुमन हू इज हॅव्हिंग पिरियड्स, कारण त्यांच्या घरी पूजा चालू आहे. ते एका प्रकारे अनक्लीन्ड म्हणून मानलं गेलं होतं. आणि मला वाटलं की मला त्यावर सिनेमा बनवायचा आहे. आणि जे काही मी कुठून केले, याची ही जी स्टोरी आली? स्टोरी माझ्या वाईफने आणि बाल्की साहेबांनी लिहिली होती. बाल्की जे डिरेक्टर होते, दोघांनी मिळून या स्टोरीबद्दल. आणि माय वाईफ हॅड गॉन अँड ज्यांच्यावर ही स्टोरी आधारित होती त्यांना भेटून आली होती. शी हॅड चेस्ड देम अँड जवळजवळ 4 महिने लागले होते टू चेस हिम अँड टू कन्व्हिन्स हिम टू गिव्ह हिज राईट्स. सो तेव्हा जाऊन सिनेमा बनवला. असे खूप सारे सिनेमा आहेत. आणि मग एअरलिफ्ट बनवला होता, जो एका खऱ्या त्याच्यावर आधारित आहे की कसे आपल्या एअर इंडियाने जाऊन 1.5 लाखापेक्षा जास्त लोकांना, 1,70,000 लोकांना एअरलिफ्ट करून घेऊन आले होते. दॅट वॉज अ अमेझिंग स्टोरी. आय वॉज व्हेरी लकी इनफ टू गेट दॅट स्टोरी देन. असे माझ्या कंपनीने जवळजवळ 30 ते 40 सिनेमे बनवले आहेत. मग हे जे सिनेमे आहेत ज्याचा आपण उल्लेख करत आहोत, टॉयलेट एक प्रेमकथा किंवा पॅडमॅन किंवा एअरलिफ्ट, हे कमर्शियल सक्सेस झाले? तुम्ही पैसा नाही, आय कमर्शियली जर मी एक सिनेमा जसा रावडी राठोड केला, दुसरा पार्ट जर केला त्याचा, किंवा सिंग इज किंग केला, किंवा नमस्ते लंडन केला, दॅट वुड बी 3 times more सक्सेसफुल. I chose to do this kind of movies because it is not about only the success. It is about, आज सुद्धा ते सिनेमे लोकांच्या डोक्यामध्ये आहेत. आज सुद्धा तो सिनेमा, आय एम सो प्राऊड टू से की आपलं सरकार टॉयलेट एक प्रेमकथा, पॅडमॅन लोकांना गावांमध्ये दाखवते. म्हणजे त्यांच्या सुद्धा डोक्यामध्ये ही गोष्ट आणखी आतपर्यंत जाईल. सो फॉर मी, माय विक्टरी इज दॅट. कित्येकदा तर लोक असं म्हणतात की तुम्ही सिनेमे सरकारला खुश करण्यासाठी बनवता. सर, लोकांचं काय, ज्यांना जे बोलायचं ते बोलू दे. आय एम व्हेरी प्राऊड दॅट आय मेड इट. मी त्याच्यावर कोणाला तरी बोलणं की हां तुम्हाला प्राईम मिनिस्टरला खुश करायचं, हो बाबा मला खुश करायचं आहे. जे काही असेल, मला माझ्या देशाला खुश करायचं आहे, माझ्या देशासाठी बनवायचं आहे. सगळ्यात आधी माय मोटो इन लाईफ इज ऑलवेज बीन आधी देश. जेव्हा पंतप्रधान लाल किल्ल्यावरून शौचालयाबद्दल बोलले होते, तेव्हा लोकांनी त्यांची सुद्धा थट्टा उडवली होती की काय प्राईम मिनिस्टर आहेत, शौचालयाबद्दल बोलतायत. असे तर खूप सारे लोक आहेत. मी पंतप्रधानजींचा जेव्हा
इंटरव्ह्यू घेतला होता त्यावर सुद्धा थट्टा उडवली होती लोकांनी. ठीक आहे, थट्टा उडवता येते, ते उडवू दे तर ना. तुम्ही त्यांना विचारलं होतं की आंबा कसा हो, खातात? विचारलं. मग मी आय हॅड गॉन ॲज अ व्हेरी सिम्पल पर्सन टू नो व्हॉट माय प्राईम मिनिस्टर, म्हणजे सामान्य माणूस कसा विचार करतो, सामान्य माणसाचे कशा प्रकारे विचार करतात. व्हॉट इज ही ॲज अ नॉर्मल पर्सन. आय डोंट वॉन्ट टू नो अबाउट द प्राईम मिनिस्टर साइड्स ऑफ हिम, दॅट व्हॉट ही कुठलं बिल पास केलं, कुठलं. आय एम नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिकल पार्ट ऑफ इट. ही वॉज असं घड्याळ त्याने उलटं घातलं होतं. तर मी त्यांना विचारलं की सर तुम्ही घड्याळ असं उलटं घालता तर का घालता. मग मी त्यांच्या पगाराबद्दल मी तुम्हाला सॅलरी किती मिळते आणि मग सॅलरी तुम्ही तुमच्या आईला देता का. आय आस्क हिम नॉर्मल क्वेश्चन, तुम्ही आंबा खाता का, यात काय चुकीचं आहे, मला जाणून घ्यायचं होतं त्याबद्दल. अँड त्यांनी उत्तर दिलं आणि त्यांचा मोठेपणा होता की त्यांनी मला ज्या प्रकारे उत्तर दिलं. सो आय टूक. तुम्ही त्यांचा घड्याळ चोरला नाहीत ना? हो, मला देशातून बाहेर जायचंय का. अक्षयजी, तुमच्या पॅडमॅन मूवीने इतकं इन्स्पायर केलंय मला. मी एक शिक्षक Oh, म्हणून lovely. सांगते. आणि तेच इन्स्पिरेशन घेऊन आम्ही शाळेत पॅडमॅन सारखं सेम मशीन लावलंय आणि आम्ही मॅन्युफॅक्चर करतो ते दॅट इज पॅड्स लवली. आणि आमचे स्टुडंट्स एनजीओ मध्ये जाऊन ते देतात. मग त्याच्यामध्ये कॉइन टाकावं लागतं, नाही, मग पैसे तुम्ही नाही ते मग सर, नंतर. आम्ही ते बनवतात. मशीन नो, सो इज इट फ्री ऑफ कॉस्ट और फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट. व्हेरी लवली. आणखी एक सिनेमा तुम्ही बनवला होता OMG 2. हो, मी सेक्स एज्युकेशनवर बनवली होती. हो, इट वॉज अ बिग थिंग विच आय वॉन्टेड टू मेक ऑन सेक्स एज्युकेशन. अँड मला त्याच्यावर मला आज सुद्धा आठवते की कुठल्या सेन्सरवाला मला म्हणाला होता, यार ही कसली गोष्ट झाली, तुम्ही सेक्स एज्युकेशनवर सिनेमा बनवला. म्हणलं घ्या, हे पहिल्यांदा मी ऐकलं आहे. आपल्या देशामध्ये पॉप्युलेशन आहे 1.5 बिलियन. डोंट यू थिंक की वी रिक्वायर सेक्स एज्युकेशन मोर दॅन एनी अदर नेशन. अँड इट वॉज व्हेरी ॲस्टॉनिशिंग थिंग. अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल टू द पीपल ऑफ इंडिया दॅट दे लाईक द फिल्म अँड द फिल्म डिड अ व्हेरी गुड बिझनेस. मग OMG 2 मध्ये मेसेज सुद्धा दिला आणि पैसा सुद्धा कमवला. हो, अगदी कमवलं. आय टूक अ बिग रिस्क ऑफ मेकिंग दॅट फिल्म अँड आय बिलीव्ह इन इट. अँड म्हणजे तो खूप एक मोठा सिनेमा होता, कारण मी सेक्स एज्युकेशनवर सिनेमा बनवला, सिनेमा मास्टरेशनवर बनवला मी. अँड इट इज विच इज समथिंग विच पीपल डोंट नो, चिल्ड्रन डोंट नो मच अबाउट इट, हाऊ टू हँडल दॅट. हा खूप महत्त्वाचा भाग आहे आयुष्याचा. अँड आय वॉज बोल्ड इनफ टू मेक दॅट फिल्म. नाही, खरंच खूप चांगलं काम केलं होतं, यात काही शंकाच नाहीये. अशा कुठल्या तरी विषयावर सिनेमा बनला पाहिजे आणि इंटरेस्टिंग पद्धतीने बनला हो, पाहिजे. अगदी मी एंटरटेनमेंटच्या दृष्टीनेच बनवला होता. 1-2 प्रश्न घेऊ शकतो आपण. सर, माझा प्रश्न असा आहे की आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही वकिलीशी रिलेटेड खूप फिल्म्स केलेल्या आहेत. मग तुमच्या मनात असं कधी आलंय की आपण LLB करूया, LLBची डिग्री? मी माझं शिक्षण नाही केलं आणि मी LLB करणार. नाही सर, म्हणजे तुम्ही खूप भूमिका केल्या आहेत ना वकील म्हणून, तर असं तुमच्या मनात नाही आलं का की मी LLB केलं असतं? नाही मॅम, माझ्या डोक्यामध्ये अजिबात नाही आलं आणि तुमच्या बोलण्यानंतर सुद्धा अजिबात येणार नाही. तुम्ही असे एकमेव ऍक्टर आहात जे हिरोईनला हवेत उडवून गोल फिरवून कॅच करता आणि हिरोईनला सुद्धा खूप सेफ वाटतं. मग माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मलाही असंच उचलावं. तर तुमची इच्छा आहे की मी तुम्हाला उचलावं हो आणि हवेमध्ये फिरवावं. हो. या या इकडे या. असं असं कसं? चला, आता पाडलं तर मग माझी चूक नाहीये. नाही सर, पाडणार नाही. चला, तयार आहात ना? Okay. Okay, thank you.